आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. बैलगाडीच्या प्रेम राहुल पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी ते मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोकांनी उपस्थिती लावली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष म्हणजे युवांनी चांगलीच गर्दी केली होती. राहुल पाटील आपल्या बैलगाड्या शर्यतीतून अखेर राज्यात नव्हे तर अख्ख्या देशात एक चांगले फेम झालेले आहेत. तसेच त्यांच्या प्रभागात लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केलेली आहेत. रस्ते, नाले, गटार, दिवाबत्ती असे अनेक कामं त्यांनी नागरिकांसाठी करून दिलेली आहेत. एवढा नवीच तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षांचे लोक देखील उपस्थित होते. आमदार राजू पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक रमाकांत मडवी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, भाऊ चर्चेत नगरसेवक महेश पाटील, समाजसेवक उद्योगपती सुजिततात्या पाटील, हे सिंधू अभेंगे असे अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राहुल पाटील यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व नागरिकांच्या व देशामध्ये शांती लाभो ही जी मनोकामना आहे ती पूर्ण हो आणि सर्व मान्यवरांचा राहुल पाटील यांनी आभार मानले. आमचे मित्र मान्य राहुल पाटील साहेब, खरं तर यावेळेला त्यांचा नवरात्रीमध्ये वाढदिवस आलेला आहे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहायला पाहिजे अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून अनेक छकडा रसिक इथे आलेले आहेत आणि राहुलदादांचा वाढदिवस म्हणजे आडवली गावाला एक पर्वणीच असते. म्हणून मी आमचे सर्व मित्र कालचे तात्याशेठ पाटील असतील, सिद्धू अभंगी असतील, त्यांचे मित्र परिवार, विजयजी बाकाडे या सर्वांतर्फे राहुल पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आई एकविरा त्यांच्यावरती अशीच प्रसन्न राहू दे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही नगरसेवक म्हणून बघू इच्छितो. ही त्यांना पुढच्या काळासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम नवरात्रीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज राहुल पाटील यांचा वाढदिवस. आजचा म्हणजे 10 मिनटं उशीर झाला आहे मला. रात्री 12 वाजून गेल्यानंतर देखील वाढदिवसाला एवढी लोक थांबणं म्हणजे त्या व्यक्तीवर असलेलं प्रेम आणि त्याचं सामाजिक क्षेत्रात असलेलं काम हे दर्शवते. राहुल पाटीलचं सामाजिक क्षेत्रात असलेल्या कामाच्या माध्यमातून लोकांची सेवा अशीच उत्तरोत्तर वाढत राहावं आणि राहुल पाटील पुढच्या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावे आम्ही त्याला वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि तो थांबतो. सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या साऱ्या शुभेच्छा देतो मी. आज वाढदिवस होता 31वा माझा. वाढदिवसानिमित्ताने आलेले माझे मित्रपरिवार आणि नातेवाईक असतील, सर्व पक्षीय जेवढे मित्रपरिवार असतील सर्वांनी येऊन भेट दिली, शुभेच्छा दिल्या आणि खूप आनंद वाटतो का या नवरात्रोत्सवानिमित्ताने लोकांची सेवासुद्धा करायला भेटते. आज भंडारासुद्धा ठेवला होता आपण वाढदिवसानिमित्ताने. प्रॉपर स्कूलमध्ये वह्या वाटप, किट्स वाटप, अनाथ आश्रममध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आई एकविरा महिला मंडळ असेल, राहुल पाटील फाउंडेशन असेल, बिजोड निवास महिला मंडळ असेल, अशा सर्व महिला मंडळ एकत्रित येऊन भरपूर सारे असे कार्यक्रम केले. मग आज काका इथे हॉस्पिटलमध्ये होता, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता छोट्या कसा साजरा करता येईल वाढदिवस त्याचप्रमाणे जास्त खर्च न करता आवाडावर छोट्या वाढदिवस साजरा केला. त्यात माझे मित्र असतील, सुजितदादा पाटील असतील, सिद्धू भाऊ आपले असतील, अभंगे वापस आमच्या अनिकेत भाऊ, श्रीराम भाऊ, सगळे आमचा मित्रपरिवार जेवढा पण आहे सर्व एकत्रित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. असाच सदैव प्रेम आणि मथुरने दिलेला अखंड महाराष्ट्रात देशभरात त्यांनी दिलेली जी छापी त्याचेसुद्धा मी आज आभार व्यक्त करतो. एक महादेवाचा नंदी आहे, त्याच्यामुळे जगभरात आज ओळख निर्माण झालेली आहे. त्यालासुद्धा आई जगदंबेला मी प्रार्थना करतो. सर्व परिवाराला आणि मथुरलासुद्धा सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि आशीर्वाद द्या. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.